त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळतेय। पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या असून त्र्यंबकेश्वर नगरीत देशभरातील भाविकांची मोठी गर्दी आहे। नवीन वर्षाचा नवा संकल्प त्र्यंबकेश्वराच्या चरणी नतमस्तक होत केला जातोय। मुकुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। मुकुल, गुड मॉर्निंग। नवीन वर्षाच्या तुम्हाला मनापासून शुभेच्छा। त्र्यंबकेश्वराच्या चरणी लीन होण्यासाठी भाविकांची गर्दी आहे। नाशिक ही देवभूमी मानली जाते आणि नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी लोक नाशिककडे येताना आपल्याला दिसतात। कसं वातावरण आहे सध्या? बरोबर आहे। गेल्या 4 ते 5 दिवसांपासून नाशिकमध्ये धार्मिक पर्यटनासाठी देशभरातून भाविक येत होते, मात्र कालपासून हा गर्दीचा ओघ अधिक वाढल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असणाऱ्या त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भक्तांच्या रांगा लागलेल्या आहेत। 3-3, 4-4 तास भाविक पहाटेपासून रांगेमध्ये उभे आहेत आणि आता कुठे त्यांचं दर्शन होत आहे। दर्शन करत एक भाविक हा बाहेर निघतो आहे। नवीन वर्षाची नवी सुरुवात आहे, नवीन पहाट आहे आणि या नव्या सुरुवातीलाच कुठला आपला एक चांगला संकल्प करावा। 2024 हे अनेक कडू गोड आठवणींची शिदोरी घेऊन आपण आता नवीन वर्षामध्ये सुरुवात केलेली आहे। त्यामुळे प्रत्येक जण इथे आलेला आहे, भोलेनाथाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी इथे आलेला आहे। आपली नवी सुरुवात, नवे संकल्प घेऊन इथून तो जाणार आहे। त्यामुळे पहाटेपासूनच इथे भाविकांच्या रांगा लागल्या। आपण बघतोय की ही दर्शन रांग आहे, साधारणतः 1 ते 2 किलोमीटर पुढच्या बाजूला ही दर्शनाची रांग आहे आणि भाविक तेवढ्याच भक्तिभावाने दर्शन करत आहेत। आत्ताच सकाळी इथे महापूजा झालेली आहे। देशभरातनं जे साधू महंत इथे येत असतात, भाविक येत असतात आणि त्यांच्या माध्यमातून इथे पूजा केली जाते। महाराजी, नवीन वर्षाची सुरुवात आहे, आत्ताच पूजा करून आपण बाहेर पडलात। समस्त भारतवासियों को देवादिदेव महादेव महामृत्युंजय मंत्र के अधिष्ठाता देवता भगवान त्र्यंबकेश्वर, जहाँ पर ब्रह्मा विष्णु महेश तीनों एक साथ विराजमान है, समस्त भारतवासियों को नव वर्ष की बहुत बहुत बधाई देते हैं। सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्। सभी लोग स्वस्थ प्रसन्न रहें और नया वर्ष सबके लिए बहुत मंगलमय हो। हमारे देश के लिए, हमारे राज्य के लिए, हमारे शहर के लिए, हमारे गांव के लिए, सबके लिए मंगलमय हो। भगवान से हम खूब खूब मंगल कामना करते हैं। आपण बघतोय साधू महंतांनी नुकतीच पूजा केलेली आहे। महापूजा करून हे सर्व बाहेर पडलेले आहेत आणि संपूर्ण मानवजातीसाठी, सृष्टीसाठी एक चांगली सुरुवात आजच्या दिवसापासून हो, हीच पूजा त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये केली जात आहे। निश्चित। मुकुल, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।